नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला कन्यापूजनसाठी शिरापुरी आणि चणे बनवले जातात। तर हे चणे कसे बनवायचे तेच आज आपण बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर कन्यापूजनसाठी जे चणे बनवले जातात ते कांदा लसूण विरहित असतात। तर मी आजच्या रेसिपी मध्ये कांदा लसूण वापरणार नाही आहे आणि हे चणे तुम्ही सुखेही बनवू शकता किंवा याच्यामध्ये थोडासा रसाही बनवू शकता। तर दोन्ही प्रकारे कसे बनवायचे ते मी आज सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप चणे घेतलेले आहेत। चणे मी 6 ते 7 तास भिजत घातलेले होते। चणे इथे छान भिजलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। आता हे चणे आपल्याला कुकर मध्ये लावायचे आणि हे चणे आपल्याला बॉईल करायचे आहे। तर चणे तुम्ही कुकरला डायरेक्टही लावू शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये ठेवूनही लावू शकता। तर मी इथे चणे कुकरला लावून घेतलेले आहेत आणि चणे आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपल्याला कुकरचा गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि आता इकडे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला होता, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो मी रफली चॉप करून घेतलेला आहे, तोही घालायचा आहे। अर्धा चमचा मी जिरे घातलेला आहे, खसखस घातली अर्धा चमचा, 1 चमचा खोबरा किस घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। तर मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि याची छान पेस्ट तयार झालेली आहे। तर आता इकडे कुकरचा प्रेशर निघालेला आहे। आता कुकर आपण उघडून बघूयात। तर इथे आपल्याला चेक करायचं आहे की चणे प्रॉपर शिजले आहेत की नाही। तर तुम्ही इथे बघू शकता चणे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत, ते हाताने दाबल्यानंतर स्मॅश होत आहेत। तर आणि आता इथे मी चण्याचं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे, कारण पाणी आपल्याला घालायचं आहे पण ते नंतर घालायचं आहे, म्हणून मी चणे वेगळे करून घेतलेले आहेत। आणि आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यात घालायला मी हे मसाले घेतले आहेत। त्यात 2 छोटे कलमीचे तुकडे, 2 लवंग आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं जिरा आणि मोहरी घालायचं, मोहरी छान तळतळू द्यायची आणि आता हे संपूर्ण वाटण आपल्याला घालायचंय जे आता आपण बनवलेलं होतं। तर यातलं मी संपूर्ण वाटण आता याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हे वाटण कच्चं असल्यामुळे आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे तेलामध्ये परतून घ्यायचंय, तेल सुटेपर्यंत। तर आता मी याला तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे। यात आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत सुखे मसाले। तर यात आपल्याला घालायचंय चवीनुसार तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, मीठ घालायचंय चवीनुसार आणि आता हे संपूर्ण सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, मिक्स करायचे तेलामध्ये मसाल्यामध्ये। आणि आता यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचे चणे। तर चणे आपल्याला यात पाणी काढूनच घालायचंय, जे पाणी मी आधीच वेगळं करून ठेवलेलं आहे। आणि आता यात आपल्याला फक्त चणेच घालायचे आहे आणि चणे घातल्यानंतर हे आपल्याला या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला 2 मिनिटं असंच स्लो फ्लेमवर शिजू द्यायचंय, पाणी न घालता। तर आता मी हे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि आता याला झाकण घालून आपल्याला स्लो फ्लेमवर शिजू द्यायचंय 2 मिनिट। तर आता इथे मी 2 मिनिट याला शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये एकदा मी चेकही केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की इथे मसाले छान चण्याला कोट झालेले आहेत। तर आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी। पण जर तुम्हाला सुके चणे करायचे असेल तर पाणी जास्त घालायचं नाही आणि जर रसा बनवायचा असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं। जर तुम्हाला सुके चणे करायचे असेल तर फक्त जे बॉईल केल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे चण्याचं तेवढंच घाला, जास्तीचं पाणी घालू नका। पण मी आता इथे सेमी ग्रेव्ही ठेवणार आहे, कारण आमच्याकडे थोडी ग्रेव्ही हवी असते। तर मी याच्यामध्ये थोडं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे। आता याला झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिट स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। तर इथे मी आता याला 3 ते 4 मिनिट शिजवून घेतलेला आहे स्लो फ्लेमवर
आणि मध्ये मध्ये मी याला चेकही केलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता की ग्रेव्ही थोडी थिक झालेली आहे आणि अगदी परफेक्ट असं दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आता यात घालून घ्यायचा आहे काळा मसाला। तर हा तोच काळा मसाला आहे जो मी घरी बनवलेला आहे आणि याचा व्हिडिओही मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता। तर आता काळा मसाला घातल्यानंतर आपल्याला याला 1 मिनिट परत शिजू द्यायचं आहे झाकण घालून आणि 1 मिनिटानंतर याला आपण चेक करूयात। तर इथे 1 मिनिट मी शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी परत 1-2 मिनिटं असं झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की चणे खूप छान आणि परफेक्ट असे दिसत आहेत। ग्रेव्ही ही अगदी परफेक्ट आहे आणि चण्यामध्ये पाणी थोडं घालावंच लागतं कारण चणे पाणी सोक करून घेतात आणि ती ग्रेव्ही मग अजून घट्ट होते किंवा मग आपण कमी पाणी घातलं तर ते एकदम ड्राय होऊन जातात, म्हणून पाणी नक्कीच थोडं तरी आपल्याला घालावंच लागतं चण्यामध्ये। तर आता याला आपण सर्विंग बोल मध्ये काढून घेऊ आणि अशा प्रकारे इथे आपले चणे तयार झालेले आहेत आणि रंगही अगदी सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत राहा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।